बहिणींना लाडक्यादारांनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता। तो म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता 14वा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। अदिती तटकरे मॅडम यांनी थोड्याच वेळापूर्वी ही बातमी दिलेली आहे। आजपासून तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। बघा या ठिकाणी किती हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या लाडक्याताईंना हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लक्षात घ्या लाडक्यादारांनो, पटपट सर्वांनी अकाउंट चेक करत राहायचं आहे, कारण की आज कोणत्या पण क्षणाला तुम्हाला हप्ता जमा होईल अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। तर नेमकी काय बातमी असणार आहे, कोणत्या लाडक्याताईला पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्याताईंनो, तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत का 3,000 रुपये भेटणार आहेत, ह्या पण गोष्टी आपण चेक करणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे GR तुमचा आलेला नाहीये, लक्षात घ्या। म्हणजे त्यामुळे एक लक्षात घ्या, GR तुमचा आज किंवा उद्या येऊ शकतो। त्याच्यामुळे किती लाडक्याताईंना पैसे भेटणार आहेत हे पण त्याच्यानुसार स्पष्ट होणार आहे। त्याच्यामुळे आज या ठिकाणी लाडक्याताईंनी सांगितलं की हप्ता वाटप होणार आहे, पण GR अजून या ठिकाणी आलेला नाही, हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या अगोदर सांगतोय। पण खुशखबर ही आहे, तर तुम्हाला आता डायरेक्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। बघा अदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणीसाठी। तर लाडकी बहिणीसाठी आता ही अपडेट आपण वाचूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याचा प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे। परत या ठिकाणी तुम्ही वाचू शकता लाडक्याताईंनो, आजपासून सुरुवात या ठिकाणी होत आहे, प्रक्रियेला सुरुवात होत आहे। बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की सर आज परत पैसे आले नाहीत आम्हाला, मग या ठिकाणी खोट्या बातम्या आल्यात का, या ठिकाणी सरकार खोटं बोलतंय का, टेन्शन घेऊ नका लाडक्याताईंनो, प्रक्रिया सुरुवात झाली। आणि मी तुम्हाला अजून पण सांगतो, 3 दिवसापूर्वीच तुम्हाला मी ही बातमी दिली होती की तारीख फिक्स झालेली आहे। आणि काल रात्री देखील लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, काल रात्री एक मोठी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। अदिती तटकरे मॅडमनी एक मोठी बातमी या ठिकाणी दिली होती, त्याच्यामध्ये पण या ठिकाणी स्पष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तुम्हाला मी ही काल पण एक गोष्ट सांगितली होती लाडक्याताईंनो। त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूया की नेमके किती रुपये तुम्हाला भेटणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची ही महत्त्वाची बातमी आहे। सन्मान निधी 1,500 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे। तर सरकारने एक महत्त्वाची निर्णय हा घेतलेला आहे की 3,000 रुपये तुम्हाला भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, ह्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी आजपासून या ठिकाणी सुरुवात होईल वाटपाला, पण तो 1,500 रुपये भेटणार आहे। पण एक आनंदाची बातमी अशी आहे त्याच्यामध्ये की ज्या लाडक्याताईंना 12वा-13वा हप्ता भेटला नव्हता, ज्यांची या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे 15 ऑगस्टच्या अगोदर, त्यांना तो हप्ता भेटेल 1,500 रुपये। मी तुम्हाला सकाळच्या पण लेक्चरला बघता, मी सकाळचं लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं लाडक्याताईंनो, तुमचा निधी मंजूर झालेला आहे, मोठं तुम्हाला निधीमध्ये वाढ पण झालेली आहे। आणि ज्या ताईंना या ठिकाणी 15 ऑगस्टच्या अगोदर हप्ता पडताळणी झाली होती, त्यांना 100% हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे 1,500 रुपये त्यांना भेटणार, हे मी तुम्हाला सकाळच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आणि तीच गोष्ट तुम्हाला खरी झालेली दिसेल। तर लाडक्याताईंनो, पण या ठिकाणी बरेच ताई म्हणतील की सर आपल्याला 3,000 रुपये भेटायला पाहिजे होते, मागणी आपल्याला करायची। तर लाडक्याताईंनो बघा, आपण मागणी करणार आहोत, आपण माघार घेतलेली नाहीये। शनिवारी आपण सगळेजण या ठिकाणी भेटणार आहोत पिंपरी चिंचवड या ठिकाणी, आणि आपण आपलं मागणीपत्र देणार आहोत। कारण की आता फक्त 1,500 रुपये देणं हे सरकारचं काम, हे तर आपल्याला सगळ्याला माहिती, 1,500 रुपये येणार होते हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे। पण जर हळूहळू असं जर वाढत गेलं तर या ठिकाणी 12वा-13वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता ते मागचे पण आपल्याला हप्ते मागून घ्यायचे, त्या 3,000 रुपये त्यांचे या ठिकाणी अकाउंटला घ्यायचे आहे। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सोबत राहायचं आहे। चला आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी बातमी दाखवणार आहे, ती म्हणजे जी 24 तासची एक बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे की कोणत्या लाडक्याताईंना पैसे भेटणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी बघा या ठिकाणी 1:26 ही बातमी आहे, 11 ऑगस्ट आजचीच बातमी आहे जी 24 तासची। महिलांनो, मोबाईल चेक केला का, फडणवीस सरकारने केली मोठी घोषणा। बघा या ठिकाणी मोबाईल चेक करत राहा, जी 24 तासची एक महत्त्वाची बातमी आली आहे। बाकीच्या न्यूज चॅनलवर पण आलेली बातमी तुम्हाला सगळीकडे पाहता येणार आहे। तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला कधी पण तुम्हाला अकाउंटला पैसे येण्याचे चान्सेस आहेत। त्याच्यामुळे, आणि तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं लाडक्याताईंनो, काळजी करू नका, तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येतील। की GR पण या ठिकाणी आलेला होता, पहिला GR आला, पण महत्त्वाचा GR अजून आलेला नाहीये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडक्याताईंनो। पण तो GR पण येणं खूप अपेक्षित आहे, कारण की त्याच्यानुसार समजणार आहे की किती लाडक्याताईंना पैसे भेटणार आहे। जर GRच नाही आला तर सरकार किती पैसे टाकतं हे पण समजणार नाही। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्याताईंनो, GR येणं खूप गरजेचं आहे। आणि आज GR जर आला, आज किंवा उद्या अपेक्षित आहे, या 2 ते 3 दिवसामध्ये GR येणं खूप अपेक्षित आहे। ते GR आला की तुम्ही दाखवणार आहे, त्याच्यानुसार समजणार आहे आपल्याला किती लाडक्याताईंना पैसे भेटतात, कारण की GR नाही आला तर काहीच समजत नाही। त्याच्यामुळे आणि चला आता वेळ न घालता ही परत बातमी आपण बघूया।
तर अजून एक तुम्हाला छोटे प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, सर्व खुश झालात का? आज तुम्हाला हप्ता भेटणार आहे. एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. लाडक्या ताईंनी मागे बघा विसर्जनाच्या वेळेस सांगितलं होतं की लवकरच हप्ता वाटप होईल, पण तारीख सांगितलं होती. पण आज या ठिकाणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सांगून टाकले की आजच हप्ता वाटप होणार आहे. बऱ्याच लाडक्या ताई टेन्शनमध्ये आलती की सर हप्ता का भेटत नाही, का भेटत नाही, का भेटत नाही? आणि बऱ्याच लाडक्या ताई पण म्हणत होत्या सर 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, आम्हाला हप्ता भेटेल का नाही? तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, पडताळण्या सगळ्यांच्या चालू आहेत. तुम्हाला पण हप्ता 100% भेटणार आणि आपण सगळेजण मागणी त्याच्याबद्दल करणार आहोत. तर लाडकी बहिणी योजनेची ऑगस्ट महिन्याचा हप्ता पैसे कधी जमा होणार या संदर्भात वारंवार विचारणा केली जात असताना नवी माहिती समोर आलेली आहे. जी 24 काय बातमी आपण बघूया. बुधवारीच दिली लाडक्या बहिणी संदर्भातील खात्याबद्दलचे आदेश. बघा काल संध्याकाळी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. मी तुम्हाला काल पण रात्री व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा लाडके दोन, आणि ही कालचीच बातमी तुम्हाला बघा कालच या ठिकाणी आदेश दिलेले होते की हप्ता, आणि आज उद्या परवा या 3 दिवसात हप्ता वाटप होण्याचे मोठे चान्सेस तुम्हाला मी कालच्या रात्रीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं. जर त्यांनी व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लाडके ताईंनो या ठिकाणी निधी मंजूर करण्याचे मोठे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधारे तयार केलेल्या महिलांसाठीच्या व्यावसायिक कर्ज योजनेसाठी महामंडळाची बँके बरोबर 8 दिवसातच समंजस करार करावा असे निर्देश आदित्य तटकरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागास विकास मंडळ आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महामंडळाची अधिकारी आणि मुंबई बँकेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीवर पार पडली जाणार आहे. आणि बैठकीमध्ये आदित्य तटकरे मॅडम देखील असणार आहे. बघा काल एक बैठक झाली होती, एक महत्त्वाची बैठक. तुम्हाला मी ती बैठक पण तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर आज पण एक महत्त्वाची बैठक असणार आहे लाडक्या ताईंनो. तुमचे जे कर्ज आहेत, जे लोन आहे बघा, मुंबईमध्ये सुरुवात झाली त्याची, पण आता बाकीच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी लवकरात लवकर आदेश भेटणार आहेत. 1 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना लोन भेटणार आहेत. ती पण या ठिकाणी प्रोसेस आता चालू आहे. महिला सक्षमीकरणाची मोठी प्रोसेस असणार आहे. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जो हप्ता भेटणार आहे तुमचा कोणता, ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता भेटणार आहे तो 1,500 रुपये तुम्हाला भेटणार आहे. पण बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर आपण या ठिकाणी मागणी करत होतो त्याचं काय झालं? तर लाडक्या ताईंनो बघा, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पुढाकार घेत आहोत. सरकार किती दिवसानंतर आपली मागणी पूर्ण करेल की हे आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, पण आपल्याला हार मानायची नाही, शांत बसायचं नाही. जर आपण शांत बसलोत तर आपल्यामध्ये दुसऱ्या लोकांमध्ये फरक राहणार नाही. त्याच्यामुळे हातावर हात न ठेवता, हातावर हात गडी आपण न घालून बसता आपल्याला या ठिकाणी आपली मागणी पूर्ण करून घ्यायची आहे. सरकारकडे आपल्या मागण्या करायच्या आहेत. जर आपण सरकारकडे मागणी केल्या नाहीत तर 12वा 13वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटला नाहीये, ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई आहेत, ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये 4चाकी वाहन आहे, अशा लाडक्या ताईंचे हप्ते बंद होणार आहेत. आणि जर आपण आपला आवाज लवकरात लवकर नाही उठवला तर आपलं सरकार ऐकणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे. आणि येणाऱ्या शनिवारी या ठिकाणी पिंपरी चिंचवड डांगे चौक या ठिकाणी बारणे साहेबांचं एक मोठा खासदार बारणे साहेबांचा मोठा ऑफिस आहे, कार्यालय आहे डांगे चौक या ठिकाणी. त्या ठिकाणी दुपारी 1 वाजता आपल्याला सगळ्याला भेटायचं आहे. तर कोण कोण या ठिकाणी सहभागी होणार आहे, कोण कोण सपोर्ट करणार आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सपोर्ट सगळ्यांनी करा लाडक्या ताईंनो, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण की जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच आपला पुढे फायदा होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.